हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 याच्यामधला प्रॅक्टिस सेट 4.2 यातले काही कन्स्ट्रक्शन्स पाहूया। या टॉपिकमध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल्स हा मेन पॉइंट आहे। त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या कन्स्ट्रक्शन्स करायचे आहेत। त्यातला पहिला प्रकार इफ अ बेस अँगल अँड सम ऑफ द रिमेनिंग 2 साइड्स आर गिवन, तो कन्स्ट्रक्शनचा पहिला प्रकार आहे। तो ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 याचा जो एक्सरसाइज आपण सोडवलाय त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.2 सोडवू आणि तिथं आपल्याला बेस दिलेला असेल, बेस अँगल दिलेला असेल आणि उरलेले जे 2 साइड्स आहेत त्यांची सबट्रॅक्शन दिलेली असेल, म्हणजे उरलेल्या 2 साइडची वजाबाकी दिली आहे आणि त्याच्यावरून तो ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे। तर ती कन्स्ट्रक्शन कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। पहिला क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 4.2 मधला, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ सच दॅट YZ is equal to 7.4 centimeter, angle XYZ 45 degree and XY minus XZ is equal to 2.7 centimeter. म्हणजे इथं हा जो YZ दिलेला आहे इट इज गिवन टू बी अ बेस आणि हा YZ बेस आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये 2 बेस अँगल्स असणार आहेत Y आणि Z। त्यापैकी एक अँगल म्हणजेच XYZ हा आपल्याला दिलेला आहे, तर तो दिला आहे 45 डिग्री। उरलेले जे 2 साइड्स आहेत XY आणि XZ यांची सबट्रॅक्शन दिलेली आहे 2.7 सेंटीमीटर। आपल्याला ह्या ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन करायची आहे। मग सुरुवातीला आपण आपल्याला जो बेस दिलाय 7.4, तर तो बेस पहिल्यांदा इथं काढून घेऊ। मग इथं बेस आपल्याला दिलाय 7.4 सेंटीमीटर। मग इथं आपण एक सेगमेंट काढून घेऊया 7.4 सेंटीमीटरचा, त्याला नाव देऊया YZ। YZ इज इक्वल टू 7.4 सेंटीमीटर। आता इथे आपल्याला अँगल XYZ दिलाय, म्हणजे Y वर हा प्रोट्रॅक्टर आपण ठेवूया आणि 45 डिग्रीचा एक रे काढून घेऊया। इथं 45 डिग्रीला एक कोन करून घेऊ आपण आणि Y आणि ती जी आपण कोन केलेली 45 डिग्रीची त्याच्यामधून जाणार एक रे काढून घेऊया। सो दिस अँगल इज 45 डिग्री। आता ह्याच्यामध्ये XY मायनस XZ 2.7 सेंटीमीटर दिले। मग आता कंपास घेऊ आणि कंपासमध्ये ही जितकी सबट्रॅक्शन दिलेली 2.7 तेवढं अंतर पट्टीवर मोजून घेऊया आणि तेवढं अंतर घेऊन Y वर कंपासचं टोक ठेवून हा जो रे आपण काढलाय त्याला इंटरसेक्ट करणारा एक आर्क काढून घेऊया। आता हा जो पॉइंट आहे तो आपला X पॉइंट नाही, तो X सोडून त्याला दुसरं काहीतरी नाव देऊया। समजा त्याला आपण A नाव देऊ आणि नंतर A आणि Z एकमेकांना जोडून घेऊया। तर हे 2 पॉइंट्स एकमेकांना जोडल्यानंतर हा AZ मिळतो। या AZचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे। मग त्याच्यासाठी कंपास घेऊ, पुन्हा कंपासचं टोक Z वर ठेवूया, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन अशा पद्धतीनं 2 बाजूला 2 आर्क्स काढून घेऊ। तेच अंतर न बदलता आता कंपासचं टोक A वर ठेवायचं आणि पहिले जे 2 आर्क्स काढले त्यांना छेदणारे आणखी 2 आर्क्स काढून घ्यायचे। आणि आता हे जे 2 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळत आहेत तर त्याच्यातून जाणारी एक लाईन काढून घेऊ। तर ती लाईन म्हणजेच हा जो सेगमेंट आपण AZ काढलाय त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे। मग अशा पद्धतीने ही लाईन काढून घेऊ। सो दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AZ, म्हणजेच इथं हा अँगल 90 डिग्री पाहिजे आणि हे 2 कॉन्ग्रुएंट पाहिजेत। आता हा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा जो रे आपण काढलेला आहे 45 डिग्रीचा त्याला जिथं इंटरसेक्ट करतो तो आपला या ट्रायंगलचा तिसरा पॉइंट आहे X। आणि आता X आणि Z एकमेकांना जोडून घेऊ, म्हणजे मग आपल्याला मिळेल ट्रायंगल XYZ। तर या पद्धतीने आपण ही कन्स्ट्रक्शन या प्रकारची करू शकतो। या प्रॅक्टिस सेट मधला पुढचा प्रश्न आहे, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR सच दॅट QR इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर, अँगल PQR इज इक्वल टू 40 डिग्री अँड PQ मायनस PR इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर। पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं पहिल्यांदा जो बेस दिलाय QR 6.5 तो इथं आपण काढून घेऊया। बेस QR पट्टीवर मोजून 6.5 सेंटीमीटरचा सेगमेंट काढूया, त्याला नाव देऊ लगेच QR, मेजरमेंट लगेच लिहूया 6.5 सेंटीमीटर। आता बेस अँगल Q म्हणजेच PQR 40 डिग्री दिलेला आहे। प्रोट्रॅक्टर घेऊया आणि त्याचा मिड पॉइंट Q वर ठेवून 40 डिग्रीवर एक खूण करून घेऊया। आणि आता पॉइंट Q आणि हा जो पॉइंट आहे त्याच्यातून जाणारे रे काढून घेऊया। सो दिस अँगल वुड बी 40 डिग्री।
त्यानंतर PQ मायनस PR 2.5 दिले. मग कंपास घेऊ. आता कंपासमध्ये पट्टीवर मोजून 2.5 इतकं अंतर घेऊया आणि क्यूवर कंपासचं टोक ठेवून हा जो रे काढला आहे त्याला इंटरसेक्ट करणारा एक आर्क काढून घेऊया. हा PQ आणि R सोडून उरलेला कुठला तरी पॉईंट असणार आहे त्याला M नाव देऊ आणि आपण M आणि R एकमेकांना जोडून घेऊया. आपल्याला MRचा परपेंडिक्युलर बायसेक्टर पुन्हा एकदा काढायचा आहे. मग R वर कंपासचं टोक ठेवू. MRच्या साधारण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन बाजूला दोन आर्क्स काढू. तेच अंतर घेऊन M पासून आता पहिल्या दोन आर्क्सना छेदणारे आणखी दोन काढून घेऊया आर्क्स. या दोन्हीचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळतील. तर या दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाणारी एक लाईन काढू, विच इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ MR. आता ही लाईन या रेला जिथे इंटरसेक्ट करते तो आपला तिसरा पॉइंट आहे म्हणजेच P. मग आता P आणि R एकमेकांना जोडून घेऊ. तर ही झाली कन्स्ट्रक्शन आपली ट्रायंगल PQRची. आता ह्यामध्येच आणखी एक क्लॉज आहे की अशा पद्धतीनं दोन ट्रायंगल अशा पद्धतीनं जर आपल्याला बेस दिला असेल, बेस अँगल दिला असेल आणि दोन साईडची सबट्रॅक्शन दिली असेल तर ह्या पद्धतीनं आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. पण इथं सबट्रॅक्शन PQ मायनस PR अशी घेऊ शकतो आपण किंवा PR मायनस PQ अशी सुद्धा घेऊ शकतो. मग याच्यामध्ये पुन्हा आपल्याला पाहावं लागेल की कुठल्या पद्धतीनं आपल्याला सबट्रॅक्शन दिलेले आहे, PQ मायनस PR की PR मायनस PQ. जर PQ मायनस PR ही जर सबट्रॅक्शन असेल म्हणजे PQ मधून PR ही जर साईड आपल्याला सबट्रॅक्ट करायची असेल तर ही पद्धत आहे. या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. पण जर उलट असेल म्हणजे PR मधून जर PQ सबट्रॅक्ट करायचं असेल तर कन्स्ट्रक्शन थोडीशी वेगळी आहे. तर त्यावर आधारित या प्रॅक्टिस सेट मधला तिसरा क्वेश्चन आहे तो आपण आता सोडवू. तर जसं की या प्रश्नामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC सच दॅट BC बेस दिलाय 6 सेंटीमीटर, अँगल ABC 100 डिग्री अँड AC मायनस AB इज इक्वल टू 2.5. इथं आपल्या लक्षात येईल की AB मायनस AC दिलेलं नाही. जर इथं AB मायनस AC असतं तर ह्याच्या अगोदर जे दोन प्रश्न आपण सोडवले तिथं जशी कन्स्ट्रक्शन केली त्या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. पण इथं AC मायनस AB आहे म्हणजेच पहिला व्हर्टेक्स आणि शेवटचा व्हर्टेक्स यांच्यापासून तयार होणारी साईड पहिल्यांदा घेतलेली आहे आणि नंतर त्याच्यातून AB सबट्रॅक्ट केलेली आहे. इथं कन्स्ट्रक्शनमध्ये थोडासा बदल आहे. आता तो बदल काय आहे तो आपण बघूया. म्हणजे परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं प्रश्न असेल, सबट्रॅक्शन दिली असेल तर पहिल्यांदा बघायचं की कोणत्या साईडमधून कोणती साईड सबट्रॅक्ट केलेली आहे आणि त्याच्यावरून आपण ठरवायचं की आपली कन्स्ट्रक्शन कशी असणार आहे. मग सुरुवातीचा जो भाग आहे तो सेमच आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला बेस काढायचा आहे BC 6 सेंटीमीटर. मग 6 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढून घेऊया. लगेच त्याला इथं नाव देऊया BC. त्याचं मेजरमेंट लिहूया 6 सेंटीमीटर. आणि इथं अशा पद्धतीचे कन्स्ट्रक्शन करताना खालच्या बाजूला थोडीशी जागा शिल्लक राहायला पाहिजे हे लक्षात घ्या. आता बेस अँगल दिलाय, अँगल ABC 100 डिग्री. आता इथं प्रोट्रॅक्टर आपण B वर ठेवूया आणि 100 डिग्री याच्यावर एक कोन करून घेऊया आणि याच्यातून जाणार एक रे काढूया. इथंपर्यंत कन्स्ट्रक्शन आपण मागच्या दोन प्रश्नांसाठी याच पद्धतीनं केलेली आहे. फक्त आता थोडासा बदल आपल्याला इथं असा करायचा आहे की AC मायनस AB असल्यामुळं हा जो रे काढलाय आपण 100 डिग्रीचा तो Bच्या खालच्या बाजूला वाढवायचा अशा पद्धतीनं. आणि आता हा जो डिफरन्स दिलाय 2.5 तो कंपासमध्ये घेऊया. आणि आता मागच्या दोन कन्स्ट्रक्शन मध्ये आपण B वर कंपासचं टोक ठेवून हा जो रे काढलाय त्याच्या वरच्या बाजूला आपण आर्क काढत होतो, आता खालच्या बाजूला काढून घ्यायचा. एवढाच एक बदल आपल्याला करायचा आहे जर या पद्धतीची कन्स्ट्रक्शन असेल तर. आता हा जो पॉइंट आहे ह्याला आपण दुसरं काहीतरी नाव देऊया, समजा D हे नाव देऊ आणि त्यानंतर C आणि D एकमेकांना आपण जोडून घेऊ. तर अशा पद्धतीने आपल्याला CD मिळेल. आता ह्या सेगमेंट CDचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. मग पुन्हा एकदा कंपास घेऊ. कंपास एक टोक C वर ठेवू. निम्मेपेक्षा जास्त अंतर घेऊन दोन बाजूला दोन आर्क्स काढून घेऊया. अंतर न बदलता आता कंपासचं टोक D वर ठेवायचं आहे आणि पहिले जे दोन कंस आहेत त्यांना छेदणारे आणखी दोन कंस काढून घ्यायचे. हे जे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत त्याच्यातून जाणारी एक लाईन काढून घ्यायची. हे परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळणार आहे DCची. पण हे आता या पहिल्या ज्या रेला अजून इंटरसेक्ट करत नाही त्यामुळे हे आणखी थोडंसं वाढवूया इकडं.
मी हा जो 100 डिग्रीचा रे काढलाय तोही थोडासा वाढवू. अशा पद्धतीने आपण हे दोन्ही रेज वाढवून घेऊ. आणि मग हे दोन रेज जिथं एकमेकांना इंटरसेक्ट करतात तो आपला तिसरा पॉइंट आहे ए. आणि आता ए आणि सी एकमेकांना जोडू म्हणजे मग आपल्याला मिळेल ट्रायंगल एबीसी.